ऑनलाईन संपर्क प्रणाली विभिन्न प्रकारे तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये ई कोर्ट्स असेल, त्याच्यामध्ये कोर्टमध्ये कोणाला येण्याची गरज नाही, ते ऑनलाईन घरी बसून आपले कोर्टच्या सुनावणीमध्ये उपस्थिती नोंदवू शकतात। त्याच्यामध्ये त्यांची जो फायलिंग आहे ते ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यांच्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे। दुसरा विषय आहे की आपल्याला अगर कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलायचं असेल तो पूर्वनियोजित एक प्लॅन तयार करून देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन येऊन आपण अधिकाऱ्यांशी बोलू शकतात। अगर आपल्याला टपाल या कुठले निवेदन अर्ज वगैरे द्यायचे असेल तो आपण घर बसून ऑनलाईन 10 MB पर्यंतची डॉक्युमेंटला अपलोड करून आपण आपलं निवेदन आणि अर्ज या ठिकाणी पाठवू शकतात, जो थेट ई ऑफिसला जाणार आहे आणि आपले जो काही निवेदन असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। सर, आपण जे संवाद प्रणाली क्रिएट केलेली आहे ती आपली जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच आहे का सर? राज्यात पहिल्यांदा। काय कशी आहे सर? संवाद प्रणालीमध्ये एक ऑनलाईन लिंक आपले संकेतस्थळमध्ये देण्यात आलेला आहे। त्या लिंकमध्ये अगर आपण लॉग इन केला तो सकाळी 10 to 11 दर दिवस विभिन्न अधिकारी आणि 11:30 to 12:30 दर दिवस विभिन्न अधिकारी आठवड्याचे विभिन्न दिवस त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला, आपला प्रश्न लिहून घ्यायला आणि त्याचा प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि त्या ठिकाणी सगळे लोकांनी त्याचा फायदा घ्यावा। आतापर्यंत जवळपास 500 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि इतरांनी पण त्याच्यामध्ये घ्यावा। इथपर्यंत येण्याची गरज नाही, आपला वेळ म्हणजे याच्या येणे जाण्यामध्ये आणि आपला वेळ वाया करू नका, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। हे जे केलेलं आहे यामुळे शेतकरी व इतर लोकांना किती फायदा होणार, तसंच जे आपले प्रशासकीय कर्मचारी यांना तणावापासून कसं मुक्त होणार? शेतकरी व इतर जो संवर्गाचे लोक आहे माझ्याशी बोलताना थेट शेतकरीने आपल्या शेतातून माझ्याशी संवाद साधलेला आहे, तो ते एक अत्यंत चांगली गोष्ट आहे। काही स्थलांतरित लोक आहेत जो मुंबई, पुणे व इतर ठिकाणी गेलेले आहेत, तिथून त्यांनी थेट संवाद साधलेला आहे, जो अत्यंत चांगली गोष्टी आहे। आणि अधिकारीला पण इतर काम करताना अगर ते ऑफिसला बसल्याने काही व्हिजिटर बाहेर थांबलं असेल, त्यांच्या जो इतर कामाचा फ्लो आहे, फाईलचा फ्लो आहे, त्याच्यामध्ये काही ना काही अडचणी येतात, तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ते इतर काम करू शकतात। तर या तीनो फ्लो आपला व्यवस्थित होतो आहे। आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जो फेसलेस गव्हर्नन्स संदर्भात जो सांगितलेलं आहे की ना भेटता आपल्याला लोकांच्या सेवा करून द्यायची आहे, डोर स्टेप गव्हर्नन्स, शासन आपल्या दारीच्या जो एक भूमिका आहे, या दोनों गोष्टी या ऑनलाईन माध्यमातून आपण साध्य करतो। सर, शिवरस्ते असतील, पानंद रस्ते असतील, अनेक वर्षापासून जे प्रलंबित होते ते मोकळे करण्यात आले प्रशासनाकडून, त्याबद्दल शिवरस्ते, पानंद रस्ते मोकळ्या करण्याच्या मोहीम आपण जानेवारीपासून सुरू केला आणि पूर्ण सिस्टमॅटिक रीती आपण या करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळे शिवरस्ते, पानंद रस्त्याची नोंदणी तपासण्यात आली। त्याच्यामध्ये आपल्याकडे जो गाव नकाशावर जेवढे शिवरस्ते, पानंद रस्ते होते ते जो विभिन्न प्रकारचे डबल डॉटेड, सिंगल डॉटेड, डबल लाईन, सिंगल लाईन, या सगळे रस्त्याला आपण आयडेंटिफाय केला आणि त्याच्यावर अगर अतिक्रमण झालं असेल, जो ग्रामपंचायतकडून, ग्रामसभेकडून आपण तपासला 26 जानेवारीच्या ग्रामसभामध्ये, त्याला आयडेंटिफाय करून त्याची ओळख करून त्याला उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये कुठलेही पिकाचे नुकसान न करता, कुठलेही झाडचा तोड न करता आपण त्याला मोकळं केले। त्याच्याशिवाय जो विभिन्न महसुली न्यायालय, मामलादार कोर्ट ॲक्ट सेक्शन 5 अंतर्गत विभिन्न महसुली न्यायालय अंतर्गत जो काही कारवाई त्यांचे आदेश झाले होते, MLRC 143 अंतर्गत जो आदेश झाले होते त्याला मोकळं करण्याच्या आपण या ठिकाणी मोहीम घेतला, त्या आदेशाच्या अंमलबजावणीची मोहीम घेतली आणि त्या पूर्ण नोंद घेऊन आता कुठलेही रस्ते असा राहू नये त्याच्यासाठी पुढच्या 10 दिवसमध्ये अजून विशेष प्रयत्न, विशेष मोहीम या ठिकाणी घेण्यात येणार आहे। सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे की आपण याच्यासाठी आपण आपलं सहकार्य करावा। प्रत्येक शेताला रस्ता असलाच पाहिजे, हे प्रत्येक शेतकऱ्यांचे अधिकार आहे, त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे। सर, जे ऑनलाईन तक्रारी दिल्यानं या गुपित राहणार आहे का, किंवा यांचे नाव कधी बाहेर आले तर त्या लोकांना भीती असते, अशा मागे काही घटना घडलेल्या आहेत, त्यावर कसं नाही, ऑनलाईन जो आपण या ठिकाणी दिलेला आहे तक्रारीसाठी 2 ऑलरेडी पोर्टल आहे, PG पोर्टल, पब्लिक ग्रीव्हान्सेस पोर्टल, आणि आपले सरकार सेवा पोर्टल, ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे ऑनलाईन तक्रारचे पोर्टल आहे। त्या ठिकाणी जेवढे तक्रार येतो आपण त्याचे निर्गमित करतो। अगर आपण आकडे पाहिलं तर आज 40पेक्षा कमी तक्रार विभिन्न पूर्ण सगळे जळगाव जिल्ह्याचे सगळे विभाग, तालुका, उपविभाग आणि जिल्हा स्तरावरचे अगर जोडला तर 40पेक्षा कमी तक्रार प्रलंबित आहे। ते आपण गोपनीय ठेवतो आणि जो काही तक्रार असतो त्याच्यामध्ये आपण पूर्णतः कारवाई करण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी जो आपण डेव्हलप केलेला आहे ते टपालच्या संदर्भात आहे, ते डिमांड फॉर सर्व्हिसच्या संदर्भात आहे। आपण जो अर्ज करतात की मला या सेवा उपलब्ध करून द्यावा त्याच्यासाठी आहे, फक्त तक्रार पुरता नाही आहे, तक्रार करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल्स ऑलरेडी उपलब्ध आहे।
सो वारंवार कधी एक व्यक्ती तक्रार करत असेल तर त्यांचे महिन्यातून 2-3दा असतील किंवा वर्षातून अनेकदा असतील अशा लोकांवर काही आहे का? आपण त्याच्यामध्ये एक टॅब आहे की या व्यक्ती रिपीटेड तक्रारदार आहे, त्याला आपण ऑलरेडी ब्लॉक करून टाकतो. या गोष्टीमध्ये रिपीटेड एकच विषयाच्या वारंवार तक्रार करत राहणं असं ऑलमोस्ट काही लोकांना आपण ऑलरेडी त्या टॅबमध्ये लिंक टाकून आणि त्याच्या आधीच्या तक्रार सेम मुद्द्याचे आहेत त्या ठिकाणी लिंक करून त्या आपण त्याच्याबद्दल ऑलरेडी कारवाई मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि विभिन्न ठिकाणी पण याची वरिष्ठ कार्यालय वरिष्ठ कमिशन्स करून पण याची कारवाई झालेली आहे.